चला पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. ओके, चला पाहूया. जसं बघा, आपण जे काल पद्धतीने प्लॅनिंग केलं ते ऑलमोस्ट मार्केटनं वर्किंग केलंय. माझा एक जो व्ह्यू होता तो व्ह्यू असा होता की मार्केट फ्लॅट ओपन केलं तर डाऊन आलं तर पुटला बसायचा आहे, अप गेलं तर तुम्हाला कॉल साईडला बसायचं आहे. हा व्ह्यू तुम्हाला मी क्लिअर सांगितला होता. जस्ट मार्केटने एकच कॅन्डल खाली ब्रेक केली. ब्रेक केल्या केल्या जर असं रिटेस्ट झालं तर रिटेस्ट होऊन आपलं पहिलं टार्गेट आणि ऑलमोस्ट सेकंड टार्गेट कम्प्लीट व्हायला चालू होतं, पण मार्केटने तर रिव्हर्सल फिरलेलं आहे. आता जस्ट तुम्हाला असं वाटत असेल की सेकंड टार्गेट घ्यायला जाणार, तर हा गैरसमज आहे तुमचा. मार्केट सेकंड टार्गेटला घ्यायला जाणार नाही. हा एक जरासा बाईंग झोन होता, म्हणजे आज त्यानं ऍक्ट केलेला आहे. त्यामुळं जस्ट आता तुमच्या जर कुठल्या पोझिशन असतील तर तुम्ही ते बुक केलं तर तुम्हाला बेस्ट होऊन जाईल, कारण तुम्हाला एक तर सगळ्यात बेस्ट वे हे तर कॉललाच बसायचं आहे. पुटला पण बसायचा. पण पुटला इथे एंट्री करताना तुम्हाला एक कन्फर्मेशन कॅन्डल बघायचं, जसे की बेरी सिंगल फिंग कॅन्डल किंवा डोजी, सॉरी डोजी किंवा हॅमर. तर ही जर कन्फर्मेशन जर कॅन्डल इथे बनत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुठला एंट्री घेऊ शकता, अन्यथा या ठिकाणी कुठला एंट्री घ्यायचं नाही. जे पण वर्किंग असणार ते कॉल साईडला असणार, इथून बाय आणि हे टार्गेट. हा एक छोटासा सेलिंग झोन बनलेला आहे. मला असं वाटलं की मार्केट ह्या झोनला येऊन सेलिंग येऊन मार्केट जोरात क्रॅश करू शकेल, आणि ऑलमोस्ट ह्या थोडा मिस केला पण इथून क्रॅश आला. पण हा एक झोन असा आहे की परत मार्केटनं थोडंसं सेलिंग दाखवायला पाहिजे. ऑलमोस्ट तुम्हाला इथं 1:2 तरी रिस्क रिवॉर्ड रेशो देणार. पूर्ण टार्गेट पर्यंत येऊ शकणार नाही, पण 1:2 तरी तेवढं तुम्हाला टार्गेट देऊन जाऊ शकतं. त्यानंतर पाहूया बँक निफ्टीमध्ये. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे वर्किंग करायचं आहे, हे वर्किंग आहे तसं कंटिन्यू ठेवलं तर काय हरकत नाही. फक्त एक छोटासा बदल आहे ना, तो बदल असा आहे बघा. बँक निफ्टीने काय केलं, आज ब्रेक केलं, पहिलं टार्गेट अचीव्ह केलं, सेकंड टार्गेटला फक्त 20 ते 30% पेंडिंग होतं, आणि इथूनच मार्केट रिव्हर्सल फिरलं, आणि परत मार्केटने खाली ब्रेक केलं, परत मार्केटने वर केलं. त्यामुळे आता जो मधला जो झोन आहे, तो झोन आपण असा ड्रॉ करतो की मधला पूर्ण झोन आपण नो ट्रेडिंग झोन, किंवा हा पूर्ण नो झोन आपण नो ट्रेडिंग झोन मार्क करतोय. त्याच्यामुळं आता जसं तुम्हाला जे पुटला वगैरे इथं एंट्री घ्यायची बँक निफ्टीला, ती पुढची एंट्री तुम्हाला ह्या झोनच्या खालीच प्लॅनिंग करायची आहे. म्हणजे अन्यथा तुम्ही इथं आता कॉलचा व्ह्यू ठेवणार नाही आहात. ठेवत नाही त्याचं रिझन असं झालंय की मार्केटनं काय केलं, पहिल्यांदा हा लो बनवला, परत हाय बनवला, परत जरासं खाली आलं, परत वर गेलं, परत लो बनवला. पण ही जी लेवल आहे, ही लेवल जर एकदा ब्रेक केली मार्केटनं, तर तुम्हाला मार्केटमध्ये नवीन हाय दिसण्याचे चान्सेस येतोय. म्हणजे नवीन हाय म्हणजे करंटली हाय. असं नाही की मार्केट पूर्णच वर जाईल, पण तुम्हाला उद्यासाठी परत एक नवीन हाय म्हणजे नवीन इथे एक दिसेल, किंवा अपट्रेंड मुवमेंट परत चालू शकते. जस्ट बघितलं तर मार्केटने एक डाऊन ट्रेंड पण सुरुवात केला आहे, पण डाऊन ट्रेंडला एक सेलिंग झोन राहणार, तो सेलिंग झोन हा राहील 48,500च्या आसपास. 48,500ला जरासं मार्केट खाली येऊ शकतं. जरासं खाली म्हणजे 1:2 देऊ शकतं, आणि 1:2 दिल्यानंतर तुम्हाला मग जरासं इथनं परत कॉल साईडला विचार करायचा आहे. हा व्ह्यू झाला आपला निफ्टी आणि बँक निफ्टीचा. तर त्यानंतर आपण पाहायचं गोल्डमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि गोल्डचं बिहेवियर कसं राहणार. जर समजून चला, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन नसाल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. रोजच्या रोज तुम्हाला ह्या ठिकाणी ट्रेड दिले जातील. ऑलमोस्ट त्याचे चार्जेस काहीच नाहीत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्या ग्रुपला एवढे तर पर्सन्स आहेत. आता सकाळपासून जर तुम्ही ट्रेड बघितला असेल तर इथं सगळं आपण इम्पॅक्ट टाकलेला आहे. हा ट्रेड दिलता, त्यानंतर हा ट्रेड दिलता. आज दिवसामध्ये जर बघितला तर 100 पिप्स आपण रॅली कॅप्चर केलाय. तर हे जे ट्रेड आहेत हा आपण रोजच्या रोज टायमिंगवर देणार, म्हणजे देणार आहोतच रोजच्या रोज. तर ह्यासाठी तुम्हाला आजच पेजला म्हणजे आजच त्या टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. समजून चला ह्याच्यामध्ये कशी प्रोसेस असते, किंवा तुम्हाला हे काय माहित नाही फॉरेक्स म्हणजे काय किंवा हे गोल्ड काय असते, जर कल्पना नसेल तर तुमच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट आपण वेबिनार जो लॉन्च केला होता, मध्ये लॉन्च होता, आता जस्ट परत आपण घेणार आहोत. जर तुम्हाला जॉईन करायचं तर नक्की त्या टेलिग्रामला जॉईन करून राहा. तुम्हाला एक 6-7 दिवसात त्याचा अपडेट मिळून जाईल. 6-7 दिवसात आपण नवीन एक बॅच फॉरेक्सची सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये कुठलेही फीज नसणार, काही नसणार, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट त्याचं असणार. ओके, हा झाला गोल्डचा व्ह्यू. सॉरी, गोल्डचा व्ह्यू अजून केला नाही आपण. तर गोल्डचा व्ह्यू झाला पाहूया. तर गोल्ड बघा, एक साईड वेज आहे, आणि ही साईड वेज आत्तापासून नाही. जर तुम्ही बघितलं तर हे साईड वेज झालेलं आहे 4 तारखेपासून. आता हे साईड वेजचा जो हाय आहे किंवा ह्याचा जो लो आहे, कधी कधी लो ब्रेक केला, परत हाय ब्रेक केला, आता मार्केटचा चॅनल झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी चेंजेसमुळे असं दर्शन येतं की मार्केटमध्ये एक थोडा जर फॉल येणार आहे. पण हा फॉल कधी येईल किंवा कशा साईडला जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण आता जर करंटली डायरेक्शन जर बघितला तर फॉलच आहे. जस्ट मार्केट जरासं डाऊन येऊ शकतं. जस्ट बघा, ह्या 2905च्या खाली नंतर जरासं आपल्याला सेलिंगचा व्ह्यू मिळू शकतो. तुम्हाला ह्या झोनच्या खाली सेलिंगला पण चांगली एंट्री मिळू शकते. ओके, हे त्याचं टार्गेट राहणार. आणि परत ह्या ठिकाणी जर हा बघितला तर हा सेलचा एक टार्गेट आहे. जस्ट या ठिकाणी तुम्ही एक मधला नो ट्रेडिंग झोन म्हणू शकता, आणि हा एक सेलचा परत एक टार्गेट राहू शकतो. आता ही जी सेलची लेवल आहे ही आज आली तर एकदम बेस्टच आहे. नाही आलं तर उद्यासाठी आपण परत प्रिडिक्शन देणार आहे. यासाठी तुम्हाला आमच्या पेजला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आपल्याला त्या त्या दिवशी एक्सक्यूसिटी मध्ये किंवा निफ्टी बँक मध्ये काय करायचं. ओके, आता करंटली तर सेलिंगचा व्ह्यू आहे आपला. जरासं मार्केट खाली यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. जे पण आपण ट्रेडिंग करायचं डाऊन साईडलाच करणार आहोत. जरी समजून चला तुमची पोझिशन कुठली डाऊन साईडची होल्ड असेल तर असं राहिलं तर काय हरकत नाही.
फक्त तुम्हाला 6 वाजता जरा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची, कारण 6 वाजता न्यूज आहे ते हाय इम्पॅक्ट न्यूज आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा मार्केट स्पाइक्स वर साईडला किंवा डाऊन साईडला जोरात मारण्याचे चान्सेस असतात. पण आपल्या व्ह्यूनुसार थोडासा व्ह्यू असा आहे की मार्केट डाऊन साईडला येऊ शकतो. ओके, हा झाला गोल्डचा व्ह्यू. दुसरा गोष्ट बघा, एक्सक्लुसिव्ह म्हणजे सिल्वरमध्ये एक सिंपल व्ह्यू होता. ते सिल्वरनुसार बघा प्लॅनिंग आहे तसं मी ठेवलं होतं, काही चेंजिंग केलं नाही, कारण मला असं वाटलं की मार्केट आहे त्या लेवलला परत रिस्पेक्ट देणार. ह्या लेवल अनफेल नाहीत, हे पुटलाच होतं म्हणजे सेललाच होतं, त्यामुळे सेललाच गेलाय. त्यामुळे ह्याचं काही हरकत नाही. आणि बायचं बघितलं तर आज बायचं पूर्ण पहिलं टार्गेट दिलं, सेकंड दिलं, एक्झॅक्टली बघा आता मार्केट थर्ड द्यायला पण चाललंय. इथे एक सेलिंग झोन आहे, हा सेलिंग झोन तुम्हाला 1:2 तरी कॅप्चर करून देऊ शकतो. समजून चला, जर आज सेलिंगला जर ह्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला ते सेलिंगला पण चांगली एंट्री मिळू शकते. ओके, हे झालं गोल्ड आणि सिल्वरचं प्रिडिक्ट. त्यानंतर आपण बघायचं की स्टॉक्स मध्ये कशा पद्धतीने वर्किंग आपल्याला करायचं आहे. जस्ट बघितलं तर आपण बरेच स्टॉक्स काढलेले आहेत, पण ह्या स्टॉक्स मध्ये हवं तशा आपल्याला एंट्र्या दिसत नाहीत. एक जिंदाल स्टॉक आहे, हा जिंदाल स्टॉक जरासं ट्रेंड चेंज केलाय, त्यामुळे सेलिंगचा व्ह्यू बघतोय आपण. ह्या झोन बसून जरा सेलिंग तुम्हाला 1:2 किंवा 1:3 तरी देऊ शकतं, किंवा हा लो ब्रेक करून परत खाली जाऊ शकतं. ह्याच्यानंतर बघितलं तर असे बरेच स्टॉक्स आहेत जे तुम्हाला बेस्ट बाईंगला आलेले आहेत, पण ह्यांची लिस्ट हवी तशी आपण तयार केलं नाही. त्यामुळे ह्याचं जे प्रिडिक्ट आहे, हे प्रिडिक्शन तुम्हाला आपल्या ग्रुपलाच येऊन जाईल. म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण ऑलरेडी त्याचं नोटिफिकेशन येतात. तुम्ही टेलिग्रामला जर जॉईन असाल तर ह्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथे ट्रेड पण दिलं जातं आणि तिथे तुम्हाला अनालिसिस दिलं जातं. कुठला स्टॉक जर घ्यायचा असेल तर पण इथं पंच केला जाईल. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आजच पेजला आपल्या सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. नक्की आपल्या चॅनलमध्ये ऍक्टिव्हेट राहा. थँक्यू.